नमस्कार, मी संकेत आवडे. विचार करा ना, जर लोखंडाचं सोनं झालं तर, मेलेला माणूस जिवंत झाला तर, असंच काहीतरी स्टॉक मध्ये घडतंय. जे मी नेहमी म्हणत होतो ना, की सगळे स्टॉक जातील पण हे स्टॉक राहतील, आठवतात ना? तेच स्टॉक आज डबल झालेत त्याच्या लो पासून. काय रिझन आहे? बरेच स्टॉक 50% वाढलेत, काही स्टॉक 60% वाढलेत, काही स्टॉक 100% वाढलेत. एवढे जास्त रिटर्न हे का देत आहेत? लिस्टमध्ये आहेत झोमॅटो, सुझलॉन, पेटीएम, पॉलिसी बाजार. काय भानगड आहे? का वाढताय ते? स्टेप बाय स्टेप बघूयात. स्टॉक कुठला आहे, काय रिझन होतं पडण्याचं, काय रिझन आहे वाढण्याचं, सगळी कारणं तुम्हाला कळते. पहिला घेऊ द लॉर्ड झोमॅटो. झोमॅटोचा मेजर प्रॉब्लेम हाच होता की त्यांची ॲव्हरेज तिकीट साईज. जर ऑर्डरच लोक 100 रुपयाची करत असतील, 50 रुपयाची ऑर्डर जर आपण झोमॅटोवरून देत असेल आणि त्याला डिलिव्हरीचे चार्जेस जर त्यांनी 50 रुपये, 60 रुपये, 100 रुपये लावला, तर ते आपल्याला परवडणार आहे का? 100% नाही. म्हणून कंपनीने काय केलं? हेवी फंड रेज केला. हेवी फंड रेज करून तुमच्या मनामध्ये बिंबवलं, डोक्यामध्ये बिंबवलं, बाहेर पडू नका, घरीच बसून खा, अजून जास्त वजन वाढलं पाहिजे, चरबी जास्त झाली पाहिजे, वाया का घालवताय विनाकारण फिरून, ती आपल्याला सवय लागायला लागली. मग कंपनी लॉसमध्ये काम करू लागली. यासाठी कंपनीला जर प्रॉफिटेबल बनायचं असेल तर 50, 100, 150 वरून बाहेर पडावं लागेल. ॲव्हरेज तिकीट साईज वाढवावी लागेल. जेवढ्या मोठ्या ऑर्डर साईजेस त्यांना मिळतील तेवढं चांगलं प्रॉफिट झोमॅटोला होणार. हा एक सिंपल फंड आहे. US मध्ये जर बघितलं तर ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू $35 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 2871 रुपये एका ऑर्डरचे पे केले जातात. आता तुम्ही म्हणाल ते डॉलरमध्ये आहे, महागाई आहे. ठीक आहे. भारतामध्ये बघितलं तर हीच ऑर्डर व्हॅल्यू आता 398 रुपयाची आहे. म्हणजेच त्यातूनच त्यांचा डिलिव्हरी बॉय, त्याचा खर्च असेल, त्याची सॅलरी असेल, त्याचा येण्या जाण्याचा खर्च असेल, हे सगळं त्यामध्येच येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, कंपनी चालवायची आहे साहेब, एवढी मोठी इकोसिस्टम, त्यासाठी खर्च. त्यांचे उर्वरित एम्प्लॉई जे आहेत ते कंपन्यांबरोबर टायअप करतात, हॉटेल्स बरोबर टायअप करतात, त्यांचा सगळ्यांचा खर्च, त्यांची सॉफ्टवेअरची कॉस्ट, ॲडव्हर्टाइजमेंटची कॉस्ट, मेजर आहे ॲडव्हर्टाइजमेंट, नवीन कस्टमर ॲक्विजिशन, त्यासाठी मेजर कॉस्ट येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डिस्काउंट तर द्यावा लागतो. त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट, फ्री डिलिव्हरी द्यावी लागते. हे सगळं अंगावर घ्यावं लागतं. मग मिळवणार काय? त्यामुळेच कंपनी प्रॉफिटमध्ये येत नाही. आणि यातच मोठा दणका म्हणजे टियर 2, टियर 3. अख्खा भारत देश माझा म्हणून तुम्ही सगळीकडे एक्सपान्शन करत सुटलात. ज्यामुळे ज्या छोट्या सिटीज आहेत, जिथं लोक ऑर्डर करणं प्रेफर करत नाहीत, अशा ठिकाणाहून हेवी लॉसेस या कंपन्यांना होऊ लागले. दुसरी कंपनी आहे सुझलॉन. सुझलॉनवर इन डेप्थ व्हिडिओ बनवला, एकदा जाऊन बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. 2008 पर्यंत प्रचंड कर्ज उचलले. जो मिलेगा वो खरीद लेंगे असं करत अदानी साहेबांच्या सारखं असे खिशातून पैसे घेऊनच फिरायचे. एवढं डेट उचललं की 2008च्या बबलमध्ये अक्षरशः वाट लागली. कंपनी जोरात कोसळू लागली. ऑर्डर व्हॅल्यू वाट लागली. कंपनीचं प्रोडक्शन ठप्प झालं. कर्जाचं रिपेमेंट करता येत नव्हतं. कंपनीला पुढं जाणं कठीण झालं. आणि अर्ली मुव्हिंग ॲडव्हान्टेज जे कंपनीला मिळत होतं तेच यांच्यासाठी धोक्याचं बनत गेलं. पेटीएमचं सुद्धा असंच काहीसं झालं. मोठा पैसा मिळाला, कंपनी काहीतरी सुरू केली, कंपनी चालू झाली. त्यात मोदी साहेबांनी असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला म्हणजे काही पैसे वगैरे नाही दिले, डिमॉनिटायझेशन केलं, नोटबंदी केली. नोटबंदीत ऑनलाईन पेमेंट उदयाला आलं. ऑनलाईन पेमेंटमुळे पेटीएमच त्यावेळी किंग होता. तो एकमेव किंग एकदम मोठा झाला आणि पेटीएम नावारूपाला आली. पण जसं सरकारने वर काढलं तसं सरकारने थोडंसं दाबलं पुन्हा. कसं? तर सरकारने UPI सुरुवात केली. तुम्ही म्हणाल UPIचा यांना काय धोका? यांनी UPIला पहिला इंटिग्रेट केलं नव्हतं. पेटीएम वॉलेट, पेटीएम बँक, पेटीएम मनी अशा अनेक कन्सेप्ट त्यांनी राबवल्या आणि त्याही कॉस्ट तुम्हाला पे करावी लागायची. चार्जेबल गोष्टी होत्या, जेणेकरून कंपनी काहीतरी कमवेल असं त्यांचं मत होतं. पण UPI आल्यानंतर फोनपे आलं, गुगल पे आलं. यांनी या सगळ्या गोष्टी फ्री द्यायला सुरुवात केली आणि पेटीएमला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर अनेक व्हर्टिकल्समध्ये पेटीएमनी उतरायला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांच्या एक्सपर्टीज नव्हत्या. तिथून सुद्धा हेवी लॉसेस खायला पुन्हा एकदा त्यांनी सुरुवात केली. पुढची कंपनी PB फिनटेक, पॉलिसी बाजार. पॉलिसी बाजार बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही. अक्षय कुमार उभारला असतो ना घ्या म्हणून. त्याचबरोबर कपिल शर्माने सुद्धा याचा ब्रँड अँबॅसेडर होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनीचा मेजर इश्यू तोच झाला, या अक्षय कुमारला आणि कपिल शर्माला पैसे देण्यामध्ये कंपनीने निम्मा खिसा रिकामा केला. ऍक्च्युअली ॲडव्हर्टाइजमेंटवर प्रचंड पैसा खर्च झाला. ब्रँड अँबॅसेडर जे दोघांना बनवलं त्यामध्ये हेवी कॉस्टिंग लागलं. आता ही चुकीची गोष्ट नाहीये, पण इश्यू यात हा आहे की कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट तुमची वाढली ना. ऑलरेडी 2 ते 5% धंदा फक्त ऑनलाईन आहे पॉलिसीचा. जर तुम्हाला याच इन्शुरन्स पॉलिसी प्रॉपरली विकता आल्या नाहीत तर मात्र धंदा ठप्प होऊ शकतो. विचार करा ना, आज तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी करायची आहे, तुम्ही ऑनलाईन जाऊन करत बसता का?
100% नाही, कारण तुम्हाला समोर बोलायचं असतं, विचारायचं असतं, माहिती घ्यायची असते. अदरवाईज कस्टमर वारला आणि पैसे जर मिळाले नाही, हॉस्पिटलाइज झालाय, तर आता कंपनी म्हणते आम्ही एवढे पैसे देणारच नाही, या आमच्या टर्म्स कंडिशनमध्ये या गोष्टी होत्या. ही सगळी नाटकं नंतर होत बसतात. म्हणून लोक थोडंसं ऑनलाईनला जाण्यासाठी घाबरतात, पण घाबरण्याची बिलकुल गरज नाही. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला सर्व्हिसेस चांगल्या मिळू शकतात, त्यामुळे बिलकुल घाबरू नका. अरे भाई तो स्टॉक बढ़ क्यों रहा है, हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण झाला असेल. मोग्यांबो खुश हुआ म्हणत पुढच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया, ज्यामध्ये पहिला येतो झोमॅटो. झोमॅटो प्रॉफिटेबल का बनत चाललाय, तर याच्या मागे एक महत्वाचं रिझन आहे की जी गोष्ट आपल्याला खाली खेचतीये ती गोष्ट काढून टाकणं गरजेचं आहे. जसं रॉकेट वर जाताना बाकी आपले पार्ट्स खालीच सोडताना, तसं काहीसं यांनी करायला सुरुवात केली. 225 शहरांमधून आपला धंदा बंद करून टाकलाय, सर्व्हिसेस बंद करून टाकल्या, कारण तिथून पैसाच येत नाही, बिझनेस ग्रो होत नाही, लोकांची तेवढी कॅपॅसिटी नाही, लोकांचा त्यामध्ये इंटरेस्ट नाही, तर विनाकारण ऍड करून खर्च करत तिथेच बसण्यात काहीही अर्थ नाही. हे त्यांनी खूप चांगलं स्वतःला समजावून घेतलं आणि तो बिझनेस बंद केला. वन ऑफ द स्मार्टेस्ट डिसिजन असतो हा कुठल्याही बिझनेसमध्ये. एवढंच नाही तर फूड डिलिव्हरीचे चार्जेस सुद्धा वाढवले. म्हणजे काय, ऑर्डर करायची आहे ना, आधी 20 रुपये घेत होतो, आता 30 रुपये घेणार. तुम्हाला सवय लागली ना, घरीच बसून खाणार, द्या एक्स्ट्रा पैसे. हायपर प्युअर नावाचा यांचा एक प्रोडक्ट आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी कमिशन स्ट्रक्चर वाढवून घेतलंय. सिंपल फंड आहे बघा, शेतकऱ्याकडून माल उचलायचा, हॉटेलला माल तो पोचवायचा. हॉटेलला आता सध्या काय करावं लागतं, परचेस करायला बाहेर फिरत बसावं लागतं. जसं झोमॅटो डिलिव्हरी करतो माल म्हणजेच तुमच्या हॉटेलचा माल, तसंच हॉटेलला लागणारा माल सुद्धा झोमॅटोच तुम्हाला देईल, अशी एक कन्सेप्ट त्यांनी राबवली आहे. या कन्सेप्टमधून सुद्धा चांगलं प्रॉफिट घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, जेणेकरून अजून चांगली प्रॉफिटेबिलिटी होणार आहे. कंपनीचा इबिटा तरी पॉझिटिव्ह होण्याकडे चालला आहे, पण सोबत कस्टमर 15 मिलियनवरून 16.7 मिलियनवर मंथली जाऊन पोहोचले. ऍव्हरेज मंथली ऑर्डर व्हॅल्यू म्हणजे काय, एक साधारण कस्टमर तुम्ही आम्ही आमच्यासारखा ऍव्हरेज जर यांचं काढलं तर आधी ते महिन्याला 2 ऑर्डर करत होते, आता महिन्याला 3 ऑर्डर करतायत. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली आहे. जो त्यांनी खर्च केला आजपर्यंत लोकांच्या मनावर बिंबवण्याचा, ऑर्डर करा, घरी देतो, बसून खा, चरबी वाढवा, ते आता सक्सेसफुली वर्क होताना त्यांना पाहायला मिळाले, जेणेकरून कंपनीचा बिझनेस आणि ऑर्डर व्हॅल्यूज वाढताना पाहायला मिळत आहेत आणि नंबर ऑफ ऑर्डर सुद्धा इकडून वाढताना पाहायला मिळत आहेत. जेफ्रीने तर HDFC लाईफला सेल करून झोमॅटोला इन्क्लूड केलंय. म्हणजे विचार करा, रिसर्च फर्म सुद्धा आता झोमॅटो रिकमेंड करतायत. पुढचा आपला वाघ आहे सुझलॉन. सुझलॉननी काय केलं होतं की हेवी कर्ज घेतलं होतं, 17,000 कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्या काळी खूप वर्षापूर्वीची जुनी कंपनी आहे, त्या कंपनीचं कर्ज एवढं झालं होतं की कंपनी आता बंद पडते की उद्या बंद पडते हे सुरू झालं होतं. पण कंपनीने ते कर्ज कमी करायला सुरुवात केली. 17,000 वरून डायरेक्ट 1900 कोटीवर ते आलेत. हेवी प्रमाणात कर्जाचा डोंगर त्यांनी कमी केला. पैसा कुठून आणला, धंदा करून, प्रॉफिट करून? बिलकुल नाही. कंपनीने म्हणजेच कंपनीच्या प्रमोटरने आपले स्टेक्स विकून टाकले किंवा ट्रान्सफर केले, बँकेला देऊन टाकले. चलो भाई तुम्हारा लोन देना था, ले लो पैसा, मुझे शांती से काम करने दो. सो आता कंपनीचा भले बिझनेस ड्रॉप झालाय, म्हणजे काय, आधी जो कंपनी धंदा करायची तेवढा धंदा होत नाही, सेल्स ड्रॉप झालाय, बट आता हळूहळू कंपनी प्रोग्रेस करण्यावर फोकस करत आहे. आता यामध्ये कितपत सक्सेसफुली ते करू शकतात ते आता पाहणं इंटरेस्टिंग ठरेल, कारण अदानी आहेत, अंबानी आहेत, टाटा आहेत, हे मोठे आता कॉम्पिटिटर यांचे बनलेले आहेत. आधी सुझलॉन यामध्ये किंग होता, पण आता एकापेक्षा एक कंपन्या यामध्ये उतरत आहेत आणि ग्रीन एनर्जीची कन्सेप्ट बदलत चालली आहे. आता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल, विंड एनर्जीवर जनता किती अवलंबून राहील किंवा सगळे देश अवलंबून राहतील किंवा सोलर एनर्जीवर अवलंबून राहतील किंवा इतर कुठल्या एनर्जीवर अवलंबून राहतील, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. जर विंडची डिमांड यांनी संपवली ना तर परिस्थिती अजून जास्त कठीण होऊन बसेल. पुढचा आहे देवादिदेव पेटीएम. पेटीएमने तर धुवाधार सुरुवात केलेलीच आहे. पेटीएमने फोकस केला आता प्रॉफिटेबल होण्यावर. खूप स्ट्रॉंगली शर्मा साहेब म्हणतात आता आम्हाला प्रॉफिटेबल व्हायचंच आहे, कारण त्याशिवाय कंपनी सर्व्हाइव्ह करणार नाही. इन्व्हेस्टर सगळे डोक्यावर चढून बसलेत, कब प्रॉफिट दिखाएगा बता मुझे, हेच सुरू आहे सगळ्यांचं. त्यामुळे पेटीएम प्रचंड त्यावर काम करत आहे. छोटे मोठे चार्जेस लावायला सुरुवात केली, त्यावरून त्यांचं प्रॉफिट वाढत चाललंय. दुसरी गोष्ट, कंपनीने लोन डिस्ट्रीब्युशन करायला प्रचंड सुरुवात केली आहे. लोनचा बिझनेस खूप चांगला चालतोय. एवढंच नाही तर लोनचा जो बिझनेस आहे तो आधी होता त्यापासून आता जास्त वाढत आहे. म्हणजे 30% 49% गेलेला पाहायला मिळतो 2023 मध्ये. एवढंच नाही तर कंपनी मर्चंडाईज मध्ये सुद्धा चांगलं काम करते, तिकडे सुद्धा ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू वाढतीये. पुढे इन्शुरन्स सुद्धा आता कंपनी फील्डमध्ये उतरली आहे. ऑलरेडी इन्शुरन्सच्या फील्डमध्ये कंपनीने चांगली ग्रोथ दाखवायला सुरुवात केली आहे, आपली पाळंमुळं रुजवायला सुरुवात केली आहे.
याच्या पुढे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा कंपनी आहे, म्हणजे ज्यांचं डेमॅट अकाउंट वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. हळूहळू चणे फुटाने बेदाने विकतायत की काय हे सुद्धा बघावं लागेल. पण जे काही सुरू आहे ते आता व्यवस्थित अजूनपर्यंत तरी सुरू आहे. पहिला काय झालं, सगळीकडे पाय टाकायला सुरुवात केली आणि सगळीकडे रुतत गेले. पण आता तसं नाहीये, सगळ्या बिझनेसमध्ये ट्रॅक्शन चांगलं आता पेटीएमचं पाहायला मिळत आहे. पीपी फिनटेक म्हणजेच पॉलिसी बाजारने सुद्धा चांगली ग्रोथ दाखवायला सुरुवात केली. लवकरच कंपनी प्रॉफिटेबल होणार आहे. एवढंच नाही तर UAE मधला बिझनेस जो आहे तो 2.7 पटीने वाढलाय, म्हणजे जवळपास 3 पटीने धंदा त्यांचा तिकडचा वाढलेला आहे आणि त्यामध्ये चांगली ग्रोथ दिसते. कंपनीचे 35 मिलियन ऍक्टिव्ह क्लायंट्स आहेत. एवढंच नाही, CEO सांगतोय 2025 पर्यंत पैसा दे देगा, जेवढं पाहिजे तेवढं प्रॉफिट आम्ही दाखवणार. जो करतोय, पण कंपनी प्रॉफिटेबल होऊ शकते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं अचानक का बदललं, का या कंपन्या प्रॉफिटेबल झाल्या? आता सगळा पैसा उचलायचा आणि यामध्ये टाकायचा का, तो विचार तुमचा असेल. हे कुठलंही माझं रेकमेंडेशन नाही. पण लक्षात घ्या, या कंपन्या मोठ्या होण्याचं रिझन काय? पैसा. या कंपन्यांकडे पैसा कुठून आला? इन्व्हेस्टरकडनं आला. इन्व्हेस्टर पैसा त्यावेळी अंधाधुंद वाटत होते. US मध्ये पैसा असाच मिळायचा, पडलेला उचलायचा, गोळा करून घेऊन यायचं, अशी काहीशी अवस्था होती बँकांमध्ये. आणि त्या बँकांची आज काय हालत झाली हे तुम्हाला माहित आहे. बट आता त्याच इन्व्हेस्टरनी, म्हणजेच स्टार्टअपला फंडिंग करणाऱ्या इन्व्हेस्टरनी सांगायला सुरुवात केली, भाई प्रॉफिट दिखा, पैसा लेके जा. आजपर्यंत काय होतं, काही आयडिया आहे नाही, चालतंय, IIT आहेस, पासआउट आहेस, घे पैसे, हे असं करून पैसे त्यांनी वाटलेले होते. बट आता तेच सगळं जेव्हा अंगाशी आलं ना, तेव्हा आता सिस्टम बदलत गेली. आता प्रॉफिट दाखव आणि पैसा घे. सो सगळ्या इन्व्हेस्टरना ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्या कंपन्यांची वाट लागत चालली, म्हणून आता त्यांनी तगादा लावलाय, आपल्याला प्रॉफिटेबल बनायचं आहे. प्रॉफिटेबल बनल्यानंतर छोट्या छोट्या क्वांटिटी हे बाहेर काढत त्यामधून एक्झिट घेणार आणि 100, 200, 500, 1000 पटीनं रिटर्न कमवणार. एवढंच नाही, ज्या इन्व्हेस्टरनी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती ते अति हुशार होते. ज्यावेळी या कंपन्यांचं लिस्टिंग झालं ते हेवी प्राइसला लिस्ट करण्यात आलं होतं आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथून हे स्टॉक हेवीली क्रॅश सुद्धा झाले. स्टॉक मार्केटमध्ये सगळेच मूर्ख नाहीत हो, बऱ्याच लोकांना बॅलन्स शीट वाचता येते, जसं की तुम्हाला पण माहिती आहे या स्टॉकची व्हॅल्यू काय. म्हणूनच तुम्ही लेट एंट्री घेतले या स्टॉकमध्ये, ज्यांच्याकडे हे स्टॉक आहेत ते. सुरुवातीला IPO मध्ये खूप कमी लोकांनी अशा स्टॉकमध्ये एंट्री घेतलेली आहे, हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. कारण आता ऍडजस्टेड प्राइस लोकांना पाहायला मिळते. पण आता हे एवढेच स्टॉक वर जात आहेत का, डोक्यातनं काढून टाका. खरी रॅली स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये आहे आणि हे सगळे स्टॉक स्मॉल आणि मिड मध्ये येतात. ओव्हरऑल इंडेक्स धपाधप वाढतोय, त्यामुळे त्याचाच परिणाम या पर्टिक्युलर स्टॉक्सवर सुद्धा होतोय. बऱ्या प्रमाणात सांगितलं जात आहे की हे सगळे स्टॉक अंधाधुंद वाढतायत, एंट्री घ्या, हे करा, ते करा, पेड प्रमोशन सुरू आहेत मार्केटमध्ये. पण तुम्हाला माहित आहे, आम्ही जी माहिती देतो ती जेन्युइन असते. वाढणारे स्टॉक, फंडामेंटली स्ट्रॉंग असणारे स्टॉक सुद्धा असेच वाढत आहेत, इव्हन याच्यापेक्षा फास्ट वाढत आहेत. असे अनेक स्टॉक मी तुम्हाला सांगू शकतो जे यांच्यापेक्षाही फास्ट गतीने गेलेल्या काही महिन्यात वाढलेत, काही महिन्यात डबल झालेत. असे स्टॉक सुद्धा स्मॉल आणि मिड मध्ये आहेत. सो मी सांगेन की जर आपल्याला ऍपल आणि केळं दोन्ही पण त्याच प्राइसला मिळत आहेत तर काय केळं घेणार, ऍपलच घेणार ना. डिसिजन तुमचा असेल. कुठल्याही स्टॉक बद्दल मला वाईट किंवा चांगलं बोलायचं नाहीये, निर्णय तुमचा आहे, पैसा तुमचा आहे. जाता जाता अजून एक सांगेन बरं का, आमच्याकडे भरपूर सारे सफरचंद आहेत, पाहिजे असतील तर सांगू शकता. म्हणजेच स्ट्रॉंग फंडामेंटली बेस्ट स्टॉक आम्ही तुमच्यासाठी निवडतोय आणि गुंतवणूक करण्यासाठी मदत आम्ही तुम्हाला करतोय. सर्व्हिसेस हवे असतील, चांगल्या स्कीम्समध्ये, चांगल्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल, म्हणजेच म्युच्युअल फंड असेल, स्टॉक असेल, चांगल्या प्रकारे निवडून जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याला ग्रो होताना तुम्हाला बघायचं असेल तर या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. जाता जाता व्हिडिओ आवडली असेल आणि महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही हक्काने कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.